सूर्याय स्वाहा सूर्याय इदं न मम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं न मम। आणि यानंतर आपण कोणत्याही मंत्राचा किंवा हरे कृष्ण मंत्राचा जप करू शकतो। आणि आज एकदम व्यवस्थित झालं आहे। अग्नी जी व्यवस्थित प्रज्वलित झाली आहे त्याला म्हणतात विधूम्र अग्नी, म्हणजे अग्नीमध्ये धूर नसावा, आणि आज त्याप्रमाणे झाली आहे। पण तसं नेहमी होत नाही, कधी कधी थोडा धूर असतो, पण आज खूपच उत्तम प्रकारे अग्नी प्रज्वलित झालेला आहे। आणि हा संपूर्ण यज्ञ करायला फक्त 5 ते 10 मिनटं दररोज लागतात। बरोबर सूर्योदय आणि सूर्यास्ताला आपण करतो। हरे कृष्णा, नमस्कार। मी जसं माझ्या पूर्वीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं आहे की मी आमच्या नवीन कृषी जागेत दररोज अग्निहोत्र यज्ञ करतो, कारण का मला माहिती आहे ते खूप लाभदायक आहे। पण नुसतं तसं नव्हे तर मी त्याचं निरीक्षण करतो आहे की एक ते तटस्थ भावातनं निरीक्षण करतो आहे की नक्की त्याचे काय काय परिणाम मला दिसून येत आहेत। आणि जे परिणाम मी बघा, खरं तर अग्निहोत्र दररोज सकाळ संध्याकाळ केलं पाहिजे शक्य असेल तर। एखाद दिवस मी झालं चालेल, पण मी आमच्या जागेवर सध्या राहत नाही, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक अजून 6 महिने राहायला जाणार आहोत। पण तोपर्यंत मी जेव्हा कधी 5-7 दिवसातनं एखादा जातो तेव्हा सूर्योदयाच्या आधी जातो आणि पहाटेच्या सूर्योदयाला बरोबर अग्निहोत्र यज्ञ करतो। म्हणजे आत्ता मी 5-7 दिवसातनं एकदाच करतोय, जे खरं दररोज 2दा केलं पाहिजे अग्निहोत्र यज्ञ, सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला। परफेक्ट। फक्त 5-7 दिवसातनं एकदा करूनही मला एवढे परिणामकारक, आश्चर्यकारक, म्हणजे मला एकदम धक्काच बसला, एवढे सुंदर परिणाम मला पाहायला मिळालेत। आजच्या व्हिडिओत अग्निहोत्र यज्ञ कसं करायचं ह्याबद्दल मी जास्त सांगणार नाही, कारण का ते यूट्यूबला उपलब्ध आहे, तुम्ही पाहू शकता। 5-7 मिनटंच लागतात दररोज। पण ते अग्निहोत्र यज्ञाचे अतिसुंदर, खूपच अद्वितीय, जगाच्या बाहेरचे परिणाम जे मला पाहायला मिळाले, निरीक्षण करायला मिळाले, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। पण तरी पण अग्निहोत्र यज्ञ तुम्ही कोणी करणार असाल तर काही महत्त्वाचे मुद्दे 2-4 मी सांगतो। पहिला मुद्दा, तांब्याचंच भांडं जे ते यज्ञकुंड वापरा, दुसऱ्या धातूचं घेऊ नका। दुसरा मुद्दा, देशी गाईचंच दुधापासून विरजून बनवलेलं तूप आणि देशी गाईच्या शेणांच्या गौऱ्या वापरा। तिसरा मुद्दा, आहुती द्यायला अक्षता, म्हणजे न तुटलेले तांदूळ, तुटलेले तांदूळ, मोडले कण्या वापरू नका, बिलकुल निवडून घ्या। चौथा मुद्दा, महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी, बरोबर सूर्योदय आणि सूर्यास्ताला हे यज्ञ करा। 5-10 सेकंद इकडे इकडे चालून जाईल, अगदी 10-15 सेकंद, पण जास्त नाही। आणि 5वा मुद्दा, वरचे सगळे मुद्दे काटेकोरपणे पालन करा। बाकी करायची विधी तुम्ही यूट्यूबवर बघून घ्या, अनेक व्हिडिओ आहेत। पण माझा जो अनुभव आहे आणि जे निरीक्षण आहे ते अतिविलक्षण आहे। तर आपले निरीक्षण पाहूया। मी परत एकदा सांगतो, मी अजून फक्त 5 दिवसातनं एकदा करतोय, तरी मला विलक्षण निरीक्षण पाहायला मिळालेत। मी तुम्हाला 3 माझे अनुभव सांगणार आहे आणि चौथा एक माहिती देणार आहे अग्निहोत्रच्या राखेने चार्ज केलेल्या पाण्याबद्दल। पहिले 2 अनुभव पण फार उत्तमच आहे, पण तिसरा अनुभव अति 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 आश्चर्यकारक आहे। पहिला, जमिनीची पत खूप सुधारते, जमीन खूप भुसभुशीत आणि उपजाऊ बनते, सजीव बनते, सुपीक बनते। हे तर अग्निहोत्राचा एक महत्त्वाचा परिणाम आहे आणि तो मी अनेकांकडून ऐकला होता। आणि मीही जेव्हा माझ्या जागेत काम करतो आता हल्ली, तर मला ते साधारणपणे दिसलं की थोडीशी जमीन जास्त भुसभुशीत झाली आहे, जास्त जीवजंतू त्यात वास करायला लागलेत। पण स्वतःच स्वतःला सर्टिफिकेट देणं हे योग्य नव्हे ना, म्हणून मी काय बोलत नव्हतो। पण तुम्हाला माहिती आहे की आमच्या त्या जागेत सध्या आम्ही घर बांधतोय आणि घर बांधणारे कामगार तिथे येतात दिवसा काम करायला। मी त्यांच्याशी कामाबद्दल बोलतो ते सुद्धा खूप कमी, असा काय आमचा संबंध नाही आहे।
पण त्यातले 2 कामगार 2 वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे कामगार वेगवेगळ्या टीममधले, म्हणजे एक बांधकाम कामगार असेल तर एक काय सेंटरिंगवाला असेल, वेगवेगळे, म्हणजे त्यांना आपसमध्ये काही संबंध नाही. 2 वेगवेगळे कामगार वेगवेगळ्या दिवशी स्वतःहून माझ्याकडे आले. मी काय त्यांच्याशी हा विषय काढला नव्हता की बाबा हे जमिनीचं कसं काय काय होईल. ते स्वतःहून माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की अहो तुमची जमीन खूप भुसभुशीत आहे, मऊ आहे, ह्यात भाजीपाला खूप छान होईल, मुळा वगैरे. तेव्हा मात्र मला पटलं. बघा, मी त्यांना विषय काढला नाही. ते काय माझे मित्र नाहीत की येऊन त्यांनी माझ्याशी या विषयावर बोलावं. तरी पण जेव्हा मनुष्य येऊन बोलतो म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी एक त्याला नॉर्मल अनुभवापेक्षा वेगळा त्यांनी अनुभव घेतला आहे. नाही तर तो माझ्याशी येऊन बोलला नसता तुमची जमीन खूप भुसभुशीत आणि मऊ आहे म्हणून. पण ते दोघे बोलले तेव्हा मला पटलं. तेव्हा मला पटलं की बाबा बरोबर आहे, अग्निहोत्र यज्ञ आणि त्याच्या राखेनी जमीनची पत सुधारते, ती भुसभुशीत बनते. दुसरा पॉईंट, झाडांची जी वाढ आहे ती खूपच सुंदर आहे. आणि हे पण मी पाहत होतो, पण स्वतः सर्टिफिकेट देणं बरोबर नाही. पण एक आमचे ओळखीचे तिथे काय म्हणतात जमीन विक्री खरेदी, माझे मित्र आहेत थोडक्यात, जाऊ दे, ते असे 15-20 दिवस महिन्यातनं 2 महिन्यातनं एखाद फेरी मारत असतात. आणि त्यांनी मला 2दा आवर्जून सांगितलं की इथल्या झाडांची वाढ खूपच चांगली होत आहे. मी पाहिलं साधारणपणे प्रत्येक झाड वर्षभरात कमीत कमी दुप्पट पण आतापर्यंत 4पट वाढ झालेली आहे प्रत्येक झाडाची वर्षभरात. मला माहिती आहे हे नवीन झाडं आहेत, हे त्यांच्या वाढायचं वेळ आहे, ती वाढणारच आहेत. पण एवढी फास्ट वाढ मी इतर ठिकाणी मी पण पाहिली नाही. आणि तर समोरच्या व्यक्तींनी पण 2दा मला स्वतःहून हा कॉमेंट दिला. मी काय विचारलं नव्हतं, मी त्याच्याशी त्या विषयावर बोलत नव्हतो, पण त्यांनी बिकॉज आम्ही ओळखतो एकमेकांना, तर त्यांनी येऊन स्वतःहून आम्हाला कॉमेंट दिला की इथल्या झाडांची वाढ खूपच सुंदर होत आहे. आणि तिसरा जो मी अनुभव घेतला किंवा पाहिलं ते खूपच अचंबित आश्चर्यकारक आहे. लक्षपूर्वक आहे का? ज्या जागेत आम्ही आता घर बांधतोय आणि राहायला जाणार आहोत तिथे पहिले म्हणजे गेल्या जुलैमध्ये आम्ही झाडं लावली. तेव्हापासून डिसेंबरपर्यंत मी जायचो. वानर, काळ्या तोंडाचे माकडं, त्यांचा त्रास खूप होता. खूप नाही, होता बऱ्यापैकी. फळं खायचे, झाडांची नासाडी करायचे, फांद्या मोडून द्यायचे, 2-4 झाडांचे नवीन झाडांचे पानच खाऊन टाकायचे. त्याच्यामुळे झाडं मेली पण. पपईची मेली, बाकीची जगली. पण त्याचं दरवेळी गेलो की पानं खाल्लेली सगळी. मग 8-10-15 दिवसात परत बारीक बारीक पानं येणार, एवढी मोठी होणार. परत गेलो पुढच्या वेळी की पानं खाल्लेली. खास करून पपनीसचं, शेवग्याचं, पपईची. पण जेव्हापासून मी अग्निहोत्र करायला लागलो, ह्या आधी माझ्या लक्षात नव्हतं आलं असं घडतंय म्हणून. पण जानेवारीपासून करायला लागलो आणि जानेवारीपासूनच मी पाहिलं की माकडांचा त्रास कमी झाला आहे. आता जानेवारीपासून जुलै आलं आहे. जानेवारीच्या आधी म्हणजे अग्निहोत्र यज्ञ करायच्या आधी जेव्हा मी जागेवर जायचो, समजा 10 दिवस गेलो तर 6 दिवस माकडं यायची मी असताना. त्यांना मी हाकलायचो होती, परत यायची, त्यांना मी परत हाकलायचो होती, परत यायची. म्हणजे 10 पैकी 6 दिवस माकडं परत यायची. प्लस मी जेव्हा पुढच्या वेळी जायचो 5-7 दिवसांनी, तेव्हा मला तिथे नासाडी केलेली, पानं खाऊन टाकलेली, झाडं मोडलेली दिसायची. म्हणजे त्रास तर होता. आणि अग्निहोत्र करायला लागल्यापासून जानेवारीपासून मी पाहिलं त्रास कमी झाला आहे. खरं तर शून्यच झाला आहे. दिसतच नाहीत मला आता आमच्या जागेवर. आणि दिसत नसतील तरी मी नसताना आलं असतं तर मी पाहिलं असतं काय नुकसान झालं आहे का. नुकसान 0. मला हे दिसलं होतं की मला माकडांचा त्रास कमी झाला आहे, म्हणजे 0च झाला आहे. मी अग्निहोत्र यज्ञ चालू केलं होतं, पण ह्यांचा संबंध असेल असं माझ्या मनात कल्पना पण नव्हती. पण मग एके दिवशी मी आमचे नवीन मित्र आहेत प्रणित आणि दीपाली, त्यांनी हॅपी इकोविलेज म्हणून एक चांगला उपक्रम चालू केला आहे हरचरी तालुका जिल्हा रत्नागिरी इथे. तिथे मी गेलो
त्यांचं किचन उघड्यावर आहे, म्हणजे बाल्कनी टाईप. आपण बाल्कनीत किचन आहे, तिथे भिंत नाही, जाळी नाही, दार, आता भिंतच नाही तर दार कुठून येणार, खिडक्या पण नाही, उघडं ओपन किचन. माकडं त्यांची आजूबाजूला आहेत, माकडं त्यांच्याही शेतीला त्रास देत नाहीत. शेती सोडा, ओपन किचनमध्ये जिथे खायचं जिन्नस ठेवलेलं आहे तिथे माकडं येत नाहीत. असं होणं थोडं मला कठीण वाटतं आहे. आणि तिथे काय कोण दिवसभर दांड्या घेऊन कोण बसलेला नसतो, त्यांची ये जा असते. आणि माकडं बरोबर कोण नसताना येतच किचनमध्ये, जिथे खायला मिळणार त्याला तिथे. काही नाही मिळालं तरी भांडी उलटी पालटी करणार, नासडी करून देणार. पण त्यांच्या किचनमध्ये आता 2-4 वर्ष झाले माकडं आलीच नाहीत आजूबाजूला असतानाही. आणि तेही तिथे दररोज सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र येतो, मोठा यज्ञ करतात. मग माझी कुठेतरी ट्यूब पेटायला लागली की असं असू शकते की या अग्निहोत्र यज्ञामुळे माकडांचा त्रास कमी होतो, असं असू शकते. 2 ठिकाणी पाहिलं आहे. त्याच्यानंतर माझे एक दुसरे मित्र आहे श्रीमान सुरेश दाते, ह्यांनी मला एक व्हिडिओ पाठवला, ज्याच्यात त्या व्हिडिओ होता अथर्व हडीकरनी बनवलेला. आणि श्री कांताभाऊ सरदेसाई, वेरावली, तालुका माहीत नाही पण जिल्हा रत्नागिरी, स्टेशन पण नाव आहे वेरावली नावाने, रेल्वे स्टेशन आहे. त्यांचा पण तोच अनुभव. मी त्यांना अजून भेटलो नाही, पण त्या व्हिडिओत त्यांनी सांगितलं की ते पण सकाळ संध्याकाळ सूर्यास्त सूर्योदयाला मंत्र जप करतात. आणि ते म्हणतात मी चालू करायच्या आधी माकडं यायची, चिक्कूच्या नासाला नुकसान करायची, कौलं तोडून द्यायची. आणि मी आता एवढे महिने झालेत चालू करून, तेव्हापासून माकडं सहसा फिरकत नाहीत. आणि आली तरी नुकसान 0. तिसरा अनुभव ऐकल्यावर मात्र मला कळलं की ह्याचा संबंध आहे या अग्निहोत्र यज्ञाचा आणि माकडांचा त्रास कमी व्हायचा संबंध आहे. आणि मग मी चौथाही असा एका व्यक्तीचा अनुभव ऐकला. तेव्हा मात्र म्हटलं 4 वेगळ्या लोकांना जेव्हा अनुभव येतो तेव्हा ते काय म्हणतात योगायोग नसू शकतो, त्याच्या मागे काहीतरी विज्ञान असायलाच पाहिजे. खरं सांगायचं तर अजून हे मी अभ्यास करतोय म्हणून बोलत नाही डिटेलमध्ये. ह्या अग्निहोत्र यज्ञाच्या माणसांच्या वागणुकीतही मला परिणाम होताना दिसतोय, अजून मी पाहतोय, ऑब्झर्व करतोय, अभ्यास करतोय म्हणून मी बोलत नाही. हे अग्निहोत्र यज्ञामुळे काय होतं आहे, माकडं म्हणा, माणसं म्हणा, सगळे प्राणी म्हणा, झाडं झुडपं म्हणा, पशु पक्षी म्हणा, सगळ्यांवर एक सात्विक परिणाम येतो. आणि तो परिणाम माझा माणसांवरही दिसतोय, मी ऑब्झर्व करतोय. कधीतरी पुढे मागे सांगेन जेव्हा माझा व्यवस्थित अभ्यास होईल तेव्हा. चौथा मुद्दा सांगायचा आहे की अग्निहोत्र केल्यावर जी राख उडते ती राख पण एवढी पॉवरफुल आहे, ती तुम्ही अशीच डायरेक्ट जमिनीवर काय टाकू शकताय, म्हणजे पसरून टाकू शकताय, किंवा त्या अग्निहोत्र राखेनी पाणी चार्ज करू शकताय. आणि ते चार्ज केलेलं पाणी तुम्ही झाडांवर स्प्रे करू शकताय किंवा जमिनीत झाडांना देऊ शकताय. ते चार्ज कसं करायचं, आता हे अग्निहोत्र होमाची राख आहे आणि त्यातनं आपण काय एनर्जाइज वॉटर बनवतो. हे तांब्याचं गंगाळ आहे, त्याच्यात पाणी भरलं आहे साधं, आणि त्यात मी ही ती अग्निहोत्र होमानंतर जी राख उरते ती ह्याच्यात घालत आहे आणि संपूर्ण राख घालत आहे आणि मिसळतोय. आणि हे 2 ते 3 दिवस ही आपल्याला उन्हात ठेवायची असते. हे घंगाळं, तांब्याच्या घंगाळं, त्यात पाणी आणि राख. 2 ते 3 दिवसानंतर उन्हाटपर्यंत हे पाणी तयार होतं. हे पाणी आपण झाडावर फवारणीलाही वापरू शकतो. त्यातनंही कीटकांचा नाश होतो, कारण त्या झाडं सशक्त होतं आहे. आणि झाडामध्ये आजकाल आपण माणसाकरता इम्युनिटी म्हणतो, तशी झाडाची पण इम्युनिटी त्यातनं वाढते. आणि किंवा हे पाणी झाडाला जेव्हा आपण पाणी लावतो त्याच्यात पण हे मिक्स करू शकतो. सो मला एवढं सांगायचं आहे शेवटी की हे मी जे 3-4 अनुभव घेतले, निरीक्षणं केली, ती अग्निहोत्र यज्ञाची 1% पण परिणाम नाही आहेत. ते एकदम ह्याच्यापेक्षा खूप पॉवरफुल हे टेक्निक्स आहेत. आणि भारतातल्या लोकांनी जी शेती करतात ना, ती नुसती पेरणी केली किंवा रोपं लावली आणि त्याला केमिकल मारलं आणि झाडं मोठी झाली आणि विष खाल्लं आणि विष खायला दिलं. भारतातल्या लोकांनी अशी शेती करणं अपेक्षित नाही आहे. ते बुद्धिमान लोक आहेत, त्यांनी जगाला मार्गदर्शन केलं पाहिजे. तर भारतातल्या लोकांनी हे असे
जागतिक विविध शक्ती ध्वनी तरंगांचा अभ्यास करून त्याच्या संयुक्तपणे शेती केली पाहिजे. त्याला खरं कृषी म्हणतात. कृषी म्हणजे नुसतं बिया पेरल्या आणि काहीतरी फवारलं आणि मग काहीतरी विषारी अन्न काढून दिलं लोकांना, ते नाही. कृषी शब्दाचा एक खूप मोठा अर्थ आहे आणि तो मी कधीतरी पुढच्या व्हिडिओत घेईन. आता इथे थांबतो. येणाऱ्या एका व्हिडिओमध्ये कृषी या शब्दाचा अर्थ सांगणार आहे आणि त्याच्याच नंतर एक व्हिडिओमध्ये जीवामृतचे कसे आश्चर्यकारक परिणाम आहेत, जीवामृत कसं काम करतं ह्याच्यावरही आपण चर्चा करूया. नमस्कार. हरे कृष्ण.